दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. उजनी अपडेट 22 एप्रिल 2024 सकाळची स्थिती. आजच्या तारखेला उजनी धरण हे -40.54% अशा स्थितीमध्ये आलेलं आहे. 2023च्या पावसाळ्यामध्ये 15 ऑक्टोबरपर्यंत धरण हे 60.66% भरलं होतं आणि आता मृतसाठ्यातील 40.54% म्हणजे एकूण 100% पाणी उजनी धरणातलं संपलेलं आहे. मृतसाठ्यातील 21.72 TMC पाण्याचा वापर झाला आहे. धरणामध्ये सध्या एकूण पाणीसाठा हा 41.94 TMCचा इतका शिल्लक राहिलेला आहे. गेल्या काही दिवसापासून उन्हाची तीव्रता वाढतीये, त्यामुळे बाष्पीभवन वेगानं होतंय. मागील 24 तासामध्ये 7.78 मिलीमीटर म्हणजेच 0.86 दशलक्ष घनमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन नोंदलं गेलेलं आहे. दरम्यान उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये सोलापूरसह भीमाकाठच्या पाणी योजनांकरता पाणी सोडावं अशी मागणी सध्या होत आहे. सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्यामध्ये 10 ते 15 मे पर्यंतच पुरेल एवढं पाणी आहे. त्यामुळं उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडावं. आता जो पाणीसाठा उपलब्ध आहे तो जास्तीत जास्त 20 मे पर्यंत वापरता येऊ शकतो असं महापालिकेचं म्हणणं आहे. त्यामुळं 10 मेच्या दरम्यान उजनीतून पाणी सोडावं असं पत्र महापालिकेनं जलसंपदा विभागाला दिलेलं आहे. आणि सध्या उन्हाची तीव्रता वाढती आहे, याचबरोबर पाण्याचा उपसाही जास्त आहे. हे पाहता भीमा नदीमध्ये उजनी धरणातून पाणी सोडलं जाईल. यानंतर धरण आणखीन खालावेल. कदाचित ही मे महिन्यामध्ये सोडली जाणारी भीमा नदीतली पाण्याची पाळी ही अंतिम पाळी असणार आहे. दरम्यान उजनी धरणाची स्थिती ही चिंताजनक बनलेली आहे. याचबरोबर मागील वर्षीचा जर आपण विचार केला तर उजनी धरणामध्ये याच तारखेला उपयुक्त पाणी पातळीमध्ये 10.81% इतकं पाणी शिल्लक होतं. म्हणजे मागील वर्षीपेक्षा किमान 51% पाणीसाठा हा यंदा कमी आहे. दरम्यान अन्य जी धरणं आहेत, म्हणजे उजनीच्या वरची जी धरणं आहेत त्यांची ही स्थिती फारशी चांगली नाही आहे. भामा आसखेड धरण जे आहे ते साधारणपणे त्या धरणामध्ये 26.85% इतका पाणीसाठा राहिलेला आहे. चासकमानमध्ये 20.49% पाणी आहे. घोड धरणामध्ये 13.48%, खडकवासला प्रकल्प 54.95% इतका भरलेला आहे. पानशेतमध्ये 30.82%, वरसगावमध्ये 36.93%. याचबरोबर टेमघरमध्ये 7%, मुळशी धरण 35% भरलेलं आहे. अन्य धरणांमधला पाणीसाठा हा अत्यंत कमी होत चाललेला आहे, कारण मागील वर्षी 2023मध्ये पावसाळा हंगामात कमी पाऊस पडला होता. नीरा खोऱ्यातील धरणांची स्थिती ही यंदा गंभीर आहे. नीरा देवघर धरण हे सध्या 41.12% इतकं भरलेलं आहे. याचबरोबर भाटघर प्रकल्पामध्ये 10.47% इतका पाणीसाठा आहे. गुंजवणी प्रकल्पामध्ये 30.94% पाणी शिल्लक आहे. वीर धरण 42.32% इतकं भरलेलं आहे. आता हा पाणीसाठा पावसाळ्यापर्यंत जपून वापरावा लागणार आहे.